दिवस रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी नाश्त्यासाठी बनवलेला आहे अगदी 10 मिनिटात तयार होणारा कुरकुरीत असा मस्त क्रिस्पी रवा डोसा। पीठ आंबवायची सुद्धा गरज नाही किंवा दही किंवा सोडा सुद्धा वापरायची गरज नाही। अगदी लहान मुलांच्या आवडीचा कुरुम असा कुरकुरीत रव्याचा डोसा। तर चला पाहूया। तर पाहू शकता आता मी 1 वाटी घेतलेला आहे रवा। आता हा जो रवा घेतलेला आहे ना मी जाड रवा घेतलेला आहे। आता हा रवा आपल्याला काय करायचा आहे, भिजत घालायचा आहे। आता याला जास्त वेळ सुद्धा भिजायला लागत नाही, काही नाही, पटकनही भिजतो। तर आता 1 वाटी रव्याला मी घेतलेला आहे 1 ग्लास पाणी आणि अगदी फक्त आपल्याला काय करायचं आहे 10 मिनिटं हा असाच पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। 10 मिनिटात पटकनी भिजतो। तर चला हे बघा 10 मिनिटं झालेली आहे। तर पाहू शकता हे बघा आता आपण 1 वाटीला रव्याला 1 ग्लास पाणी टाकलं होतं आणि बघा अशा पद्धतीने जो आहे रवा भिजलेला आहे। आता आपल्याला काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहे। थोडासा रवा बारीक करून घेतला की बॅटर पण एकदम परफेक्ट बनतं, मग डोसासुद्धा छान क्रिस्पी होतो म्हणून। तर हे बघा थोडंसं मी ना मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, जास्त बारीक करून घ्यायची गरज नाही कारण भिजलेले आहे त्यामुळे पटकनी बारीक होतो। तर चला आता हा रवा सुद्धा आता काय करूया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते। तर हे बघा आता हे आपलं झालेलं आहे बारीक करून। आता याच्यामध्ये लिंबू घालायची गरज नाही, दही घालायची गरज नाही किंवा इनो म्हणा, काही घालायची गरज नाही। मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होतं। फक्त याच्यामध्ये आपण घातलेलं आहे चवीनुसार मीठ। आता हे मिक्स करून घ्यायचे आणि किंवा आता हे ना आपल्याला भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही, फक्त 10 मिनिटं अगोदर आपण रवा भिजत घातला की एकदा आपलं बॅटर तयार झालं। आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि आता हे पीठ जे आहे ना आपलं डोशासाठी तयार झालेलं आहे, म्हणजे एकदम इन्स्टंट आहे। आता सकाळची शाळेची सुद्धा गडबड असते आणि नाश्त्याला काय करावं हा प्रश्न सर्वांनाच पडतो, तर हा झटपट होणारा आहे रव्याचा मस्त डोसा। तर चला आता डोसा बनवताना काय करायचं, पॅन चांगला तापवून घ्यायचा। मी थोडंसं तापल्यानंतर ना थोडंसं आहे ना काय करायचं पाणी टाकून असं पुसून घ्यायचा, कारण बरेच जण काय करतात गडबड करतात आणि पॅन तापूनच देत नाही। मग जेव्हा ते पहिला डोसा बनवतात ना तेव्हा तो त्याला चिटकतो किंवा मग व्यवस्थित होत नाही, त्यामुळे पॅन चांगला तापून द्यायचा, थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यायचं। मग थोडंसं आपण टाकलं आहे तेल आणि असं पूर्ण पॅनला लावून घेतलेलं आहे। बघा बॅटर जे आहे ना बघा अशा पद्धतीने करून घ्यायचे, जास्त पातळ नाही करायचं। आता डोसा बनवताना काय करायचं, चमच्याने असं राऊंडनी जसं गोल गोल फिरवायचं हळूहळू, अगदी गडबड करायची नाही। आणि असं जेव्हा आपण राऊंडनी चमचे फिरवतो ना तो चमचा अजिबात उचलायचा नाही, कारण उचलला की पीठ काय होतं त्याला चिटकून येतो। त्यामुळे काय करायचं, चमचे एकदा आपण तुम्ही फिरवायला सुरुवात केली की तसंच राऊंडनी फिरवायचा। आता डोसा करताना काय करायचं, अगोदर आपण थोडंसं तेल टाकूया। तो जो आहे ना तो स्लो गॅसवरच होऊन द्यायचा व्यवस्थित, म्हणजे तो व्यवस्थित खालून क्रिस्पी होतो आणि जसं होत जातो तसं त्याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या अशा उलटायला लागतात, म्हणजे अशा क्रिस्पी व्हायला लागतात। त्यामुळे आपल्याला समजतं पण की डोसा झाला आहे की नाही, आपल्याला होऊन द्यायचं आहे। तर पाहू शकता हे बघा आता बाजूच्या कडा तुम्ही पाहू शकता अशा क्रिस्पी व्हायला लागलेल्या आहे। थोडासा वेळ लागतो पण थोडासा स्लो गॅसवर केला की डोसासुद्धा छान क्रिस्पी होतो, अगदी हॉटेलसारखा, आणि क्रिस्पी झाला की मग खायला पण मस्त लागतो। तर चला बघा पाहू शकता कलरसुद्धा त्याला ब्राऊन आलेला आहे, अगदी आपण काहीच वापरलेलं नाही आहे। म्हणजे बरेच जण रवा डोसा बनवतात त्याच्यामध्ये बेसन पीठसुद्धा घालतात किंवा थोडंसं गव्हाचं पीठ, आपण काहीच नाही घेतलेलं आहे, फक्त रव्याचा मस्त कुरकुरीत असा क्रिस्पी डोसा बनवलेला आहे। तर पाहू शकता कलरसुद्धा त्याला छान असा ब्राऊन आलेला आहे आणि मस्त असं कुरकुरीत झालेला आहे, अगदी पाहून समजत असेल। तर हा काढून घेऊ। आता ह्याच पॅनवर आपल्याला करायचा आहे दुसरा डोसा। तर थोडंसं मी तेल टाकते। आता सारखं पुसून घ्यायची गरज नाही, जेव्हा पहिला आपण डोसा बनवतो तेव्हा त्यात थोडंसं पाणी टाकून काय करायचं, पुसून घ्यायचं। आता हे बॅटर टाकायचं आणि बॅटर पण बघा अशा पद्धतीने पाहिजे, जास्त घट्ट नाही पातळ नाही, म्हणजे डोसे जे आहे ना ते व्यवस्थित छान निघतात। आणि चमच्याच्या साहाय्याने असं राऊंडनी गोल गोल फिरवून घ्यायचे, चमचा अजिबात उचलायचा नाही हे बघा। तर पाहू शकता मस्त आता डोसा झालेला आहे। थोडंसं आपण टाकूया तेल आणि आता हा आपण स्लो गॅसवरती छान क्रिस्पी होईपर्यंत आपण करून घेऊया। तर हे बघा पाहू शकता मस्त आपला हा रव्याचा कुरकुरीत डोसा तयार आहे। अगदी कुणाला समजणार पण नाही की हा रव्याचा डोसा आहे। आणि मुलांचं म्हटलं तर मुलांना डोसा असेल, इडली, उत्तप्पे असंच खायला आवडतं। आता स्कूलसुद्धा चालू झालेले आहे आणि मग झटपट काहीतरी बनवायचंच असतं, तर असा रव्याचा डोसासुद्धा तुम्ही बनवून झटपट होतो, अगदी बाकीची तयारी करतपर्यंत 5 मिनिटात रवासुद्धा भिजतो आणि झटपट होतो हा। तर हे बघा आता ह्या डोश्यासुद्धा अशा बाजूच्या ज्या कडा आहे ना ती अशी उलटायला लागलेली आहे,
तर आता डोसा जो आहे ना भाजताना एका साईडने भाजा, दोन्ही साईडने नाही, फक्त स्लो गॅसवर केलं की वरची साईडसुद्धा ऑटोमॅटिक जी आहे ना भाजली जाते. आणि ही मी डोशासोबत खाण्यासाठी बनवलेली आहे झटपटमध्ये ओल्या नारळाची चटणी. आता मुलाला डोसा म्हटलं की तसा सुद्धा खायला आवडतो जर तो कुरकुरीत झाला तर. आता हा रव्याचा डोसा आपला कुरकुरीत होतो, त्यामुळे तुम्ही नारळाची चटणी जरी नसेल बनवली तरी सॉससोबत वगैरे मुले आवडीने खातात. किंवा असंही, कारण सकाळची गडबड इतकी असते की आपल्याला सुद्धा कधी कधी समजत नाही काय बनवावं नाश्त्यासाठी. अशीच खूप साऱ्या रेसिपी आहे, आपण प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे. उपवासासाठी शेवयांचा उपमा असेल, इडली असेल, उत्तप्पे असेल किंवा मिश्र डाळीचे पौष्टिक असे आप्पे, रव्याचे आप्पे, खूप साऱ्या रेसिपी आहे. त्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला काही नवीन व्हिडिओ आले की लगेच पाहायला भेटतील. आणि सर्व या रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तुम्ही नक्की पहा. तर ही बघा डोसा आपला तयार आहे छान. आणि त्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी. आता ही नारळाची चटणी मी घरीच बनवलेली आहे. आता ही कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, नक्की पहा. तर हे बघा मस्त आता आपला डोसा तयार आहे, अगदी मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि छान पातळसुद्धा झालेला आहे. बघा आवाजावरून तर तुम्हाला समजलंच असेल, अगदी मुले फिनिशच करतील का छान. आणि इन्स्टंट रवा डोसा आहे. रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. तर चला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने रव्याचा कुरकुरीत आणि क्रिस्पी झटपट होणारा डोसा बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झालेला आहे. मस्त क्रिस्पी कुरकुरीत डोसा, अगदी लहान मुलांच्या आवडीचा आणि ते आवडीने सुद्धा खातील असा. ह्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.